तुम्हाला पण डाऊट असेल ना की मुंबई पोलिसांना सॅलरी किती किंवा महाराष्ट्र पोलीसमध्ये जेवढे पण पोलीस होतात त्यांना सॅलरी किती किंवा ट्रेनिंगमध्ये त्यांचा पगार होतो नाही होत, त्यांना सॅलरी मिळते की नाही मिळत किंवा त्यांना किती सॅलरी मिळते, एवढे सगळे प्रश्न तुमच्या मनात असेल तर हॅलो हाय नमस्कार, मी स्वाती स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मी तुम्हाला सांगते आता सॅलरीचा प्रश्न असा की तुम्हाला खूप जणांना वाटते की ट्रेनिंगमध्ये सॅलरी भेटते की नाही भेटत. त्या दिवशी तुमच्या हातात नियुक्ती आदेश म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हजर होतात मुख्यालयाला त्या दिवसापासून तुम्हाला सॅलरी ही सुरू होते. नंतर तुम्हाला काही दिवस मुख्यालयाला ठेवतात व तुम्हाला जेव्हा ट्रेनिंगला पाठवतात ट्रेनिंगच्या 2 किंवा 3 महिन्यानंतर तुमची सॅलरी होते. सहसा 2 महिन्यानंतरच होते. 2 महिन्यानंतर माझी सॅलरी 60,400 अशी काहीतरी झाली होती. म्हणजे आमची मुंबई प्रत्येक जिल्ह्याची सॅलरी ही वेगळी होत असते, कारण प्रत्येक जिल्ह्यांची आणि मुंबई शहरची यांच्यामध्ये सॅलरीमध्ये फरक असतो. 2-3 हजाराचा फरक असतो. माझी 2 महिन्याची सॅलरी ट्रेनिंगमध्ये झाली होती 60,400. ट्रेनिंगची सॅलरी होते 60,400 2 महिन्याची झाली होती. तर त्यातले एका महिन्याची 30,200 पकडा, म्हणजे अशी कमी जास्त अशी सॅलरी आपली होते ट्रेनिंगमध्ये. कारण ट्रेनिंगमध्ये आपला कोणता TA HRA वगैरे काहीच लागू नसते, त्याच्यामुळे आपल्याला ती सॅलरी होते तशी. तर ती 9 महिने सॅलरी आपली चालते तशी 30,000 आपली अशी मग 2 महिन्यानंतर आपली रेग्युलर प्रत्येक महिन्याला सॅलरी ही पडत असते. त्याच्या आधी जो खर्च असतो आपला म्हणजे किटचा किंवा मेसचा वगैरे जो खर्च असतो तो आपला स्वखर्च आपल्याला द्यावा लागतो तिथं ट्रेनिंगला जाताना किंवा ट्रेनिंगमध्ये पण खर्च द्यावा लागतो. तर तसे आपल्याकडे पैसे असावे, जेव्हा आपण ट्रेनिंगला जातो तसे पैसे जवळ असावे म्हणजे. तर त्याच्यानंतर 9 महिन्याची ट्रेनिंग झाल्यावर जेव्हा आपण पासिंग आउट करून जेव्हा आपण मुख्यालयाला हजर होतो, सहसा आपल्याला मुख्यालयालाच पाठवतात, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन भेटते वगैरे असं असते. तर मुख्यालयाला जेव्हा आपण हजर होतो त्याच्यानंतर त्या दिवसापासून आपल्याला TA लागू होतो, TA HRA लागू होतो, पण तो आपल्याला भेटत नाही. त्याचं आपल्याला डॉक्युमेंट्स द्यावं लागतं, त्याच्यानंतर भेटतो. तर TA आपल्याला एका महिन्यात भेटून त्याच्या म्हणजे ज्या वेळेस आपण हजर झालो त्याच्या पुढच्या महिन्यापासून आपल्याला TA येते, तेव्हा आपली सॅलरी येते 34 किंवा 35,000 आपली सॅलरी येते. कन्फर्म नाही माहिती, पण 34 किंवा 35,000 सॅलरी येते, कारण माझी LIC कटून मला येत होती. तर तेवढी सॅलरी येते. त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला HRA वगैरे लागतो, कारण बाकीच्या जिल्ह्यांवाल्यांना आणि मुंबईवाल्यांना HRA मध्ये फरक आहे. मुंबईला HRA जास्त आहेत. तर HRA लागू झाल्यानंतर आपल्याला सॅलरी येते 41,000. तर अशी आपली सॅलरी ही वाढत जाते. आणि जसं इन्क्रीमेंट लागू झालं तर मग अजून आपली सॅलरी वाढते. सॅलरीचा काही प्रश्न नाही, कारण आपण एवढी मेहनत करतो, ग्राउंड करतो, अभ्यास करतो, जिद्दीने एवढं सगळं करतो, तर आपल्याला किती सॅलरी आहे हे आपल्याला पण माहिती असावी. भरती करतानाच माहिती असावी की एवढी सॅलरी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवावा, म्हणून मी बनवला. तर अशी आपली सॅलरी असते. आणि बाकी जिल्ह्यांना 2,000 कमी, याच्यापेक्षा 2,000 कमी अशी त्यांना बाकी जिल्ह्यावाल्यांना सॅलरी असते. तर HRA वगैरे लागू आणि HRA आणि TAची जी थकबाकी म्हणजे HRA आणि TAची जी थकबाकी बाकी असते ते सुद्धा पैसे आपल्याला भेटतात डॉक्युमेंट्स दिल्यानंतर. म्हणजे ते पैसे आपल्याला एकखट्टे येतात. आणि वर्षभरात जे काही तुमचे पैसे म्हणजे आता मला जास्त पगार आला, माझ्या मैत्रिणीला जरा कमी आला, असं जर झालं ना तरीही कोणाचाही 1 रुपया शासन ठेवत नाही. आपल्याला वर्षभरातून एप्रिल महिन्यात आपला जास्त पेमेंट होत असतो. जे काही आपले राहिलेले पैसे असतात ते पैसे पण आपल्याला भेटतात. आणि प्लस म्हणजे वर्षातून डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये जानेवारीपासून पडणं सुरू होतात किंवा एप्रिलपर्यंत 5,127 की काही रुपये आपल्याला युनिफॉर्मचे आपल्याला येत असतात. त्यात आपले 2 युनिफॉर्म शिवणं होऊन जातात. तर युनिफॉर्मचे पण आपल्याला पैसे पडतात. आपल्याला काहीच असं कष्ट करावं लागत नाही, युनिफॉर्मचे पैसे. आपल्या ज्या रजा आहे त्याच्यामधून आपल्या जे EL असतात त्यातल्या 30 EL ह्या आपण घेऊ शकतो किंवा साठवू शकतो. पण ज्या 15 EL असतात ना त्याचा अर्जित रजेचा आपण फॉर्म भरतो. जर आपल्याला म्हणजे सुट्ट्यांची एवढ्या गरजच नसते ना, तर त्या 15 रजेचे आपल्याला पैसे येत असतात. तर ते सुद्धा पैसे आपल्याला येतात, एप्रिलपर्यंत येऊन जातात. असे आपल्याला येतच राहतात पैसे, कुठून कसे येतच असतात. म्हणजे आपलेच पैसे असतात ते आपल्याला येतात. म्हणून पेमेंट वगैरे चांगलं पेमेंट आहे, काही टेन्शन नाही पेमेंटचं. तर असं पेमेंट होतं मुंबई पोलिसांचं. आणि महाराष्ट्राचं म्हणजे बाकी जिल्ह्यांचं बघितलं त्याच्यापेक्षा 2,000 कमी असं बाकी जिल्ह्यांचं पेमेंट होतं. मी मुंबईचं पेमेंट सांगितलं कारण की आता मला माहिती आहे मुंबईची पेमेंट स्लिप मी बघते माझी दर महिन्याला, त्याच्यामुळे मी तुम्हाला कन्फर्म असं सांगू शकले. आणि इन्क्रीमेंट लागू झाल्यानंतर पण, आणि इन्क्रीमेंटचा असा विषय झाला आहे की जी आमची 21ची भरती होती ना, तर जिल्ह्यावाल्यांना लवकर बोलवलं होतं आणि मुंबई शहरवाल्यांना लेट बोलवलं होतं. तर आम्ही अजून 2 महिने लेट होतो. तर त्याच्यामुळे त्यांचं एक इन्क्रीमेंट आमच्यापेक्षा जास्त आहे आणि आमचं एक इन्क्रीमेंट कमी आहे. तर इन्क्रीमेंटचा पण फरक पडतो आपल्याला.
तर इन्क्रिमेंट लागू झाल्यानंतर पण आपलं पेमेंट वाढत जातं. दर वर्षाला आपलं पेमेंट वाढतं. त्याच्यामुळे मुंबई पोलिसांचं पेमेंट पण चांगलं आहे. मुंबईची भरती सर्वात मोठी असते, त्याच्यामुळे जिल्ह्याची भरती कमी असते. त्याच्यामुळे हे इन्क्रिमेंटचा किंवा जॉईनिंगचा थोडा गॅप पडतो आपल्याला बोलवण्यामध्ये. आता पण तुम्ही ही पण भरती बघू शकता की खूप मुलं जिल्ह्यावाले ट्रेनिंगला सुद्धा गेले आणि मुंबईचा आता डॉक्युमेंट सुरू झाला. कारण भरती मोठी असते ना, त्याच्यामुळे वेळ लागतो सगळ्या गोष्टीसाठी. तर आता जे भरती करत असतील किंवा आता जे जॉईनिंगमध्ये जे ट्रेनिंगला आहे किंवा ज्यांचं डॉक्युमेंट्स आता सुरू आहे, तर सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला पण आवडेल की तुम्हाला नेमकं पेमेंट किती पडेल, काय पडेल, किती पेमेंट असतं. म्हणजे तुम्ही अजून जे तयारी करताय त्यांना अजून तयारी करायला खूप भारी वाटेल आणि जे ट्रेनिंग करताय त्यांना जास्त मजा येईल अजून. तर असा हा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. बाय.